संजय राऊतांकडून हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमांडकडे हाय तक्रार। सूत्रांची माहिती, तक्रार करण्यासारखं काही घडलेलं नाही। मनसेसोबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही। युतीचा प्रस्ताव आल्यावर त्यावर भाष्य करणार, सपकाळांकडून स्पष्ट। अचानक 1 महिन्यात मोठ्या प्रमाणात मतदार कसे वाढले? रोहित पवारांचं निवडणूक आयोगाला लेखी माहिती देण्याचं आवाहन। डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावानं आधार कार्डही काढलं। बुलढाण्यात 1 लाखांहून अधिक बोगस मतदार। निवडणूक आयोगाकडून बोगस नावं काढण्यास टाळाटाळ। सत्ताधारी आमदार संजय गायकवाडांचा मोठा दावा। ठाण्यात स्वबळावर लढा। टेंभीनाका परिसरातील बैठकीत पदाधिकाऱ्यांची शिंदेंकडे मागणी। शिवसैनिकांचा भाजपबद्दल नाराजीचा सूर। सूत्रांची माहिती, ठाण्यातील शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिल्यानं शिंदे नाराज। यापुढे युतीबाबत केवळ शिंदे भाष्य करणार, अन्यथा कारवाई। सूत्रांची माहिती, ठाण्यात भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा। 33 प्रभागात इच्छुकांसाठी भाजपचं मार्गदर्शन शिबिर। तर ठाण्याच्या महापौर भाजपचा व्हावा, संजय केळकरांकडून मत व्यक्त। मराठा आरक्षणावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता। मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान। गोकुळ कार्यालयात डिबेंचर मुद्द्यावरून दूध संघ प्रतिनिधी आक्रमक। आंदोलकांकडून जनावरांसह कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट। पुण्यातील 2.5 लाखांहून अधिक भटक्या श्वानांना मायक्रोचिप बसवणार। श्वानांना रेबीज मुक्त करण्यासाठी आणि त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी पाऊल। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड। बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी 31,000 रुपये बोनस जाहीर। नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना 34,500 तर ठाणे मनपाकडून 24,500 रुपये बोनस मिळणार।